नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोलातर्फे मी स्नेहा प्रकाश गावंडे बीएड द्वितीय वर्ष प्रशिक्षणार्थी आज तुम्हाला इयत्ता 5वीचा विज्ञान विषय शिकवणार आहे। विज्ञान या विषयामध्ये आज आपण घटक क्रमांक 19 अन्न घटक हा बघणार आहोत। तर आपला आजचा विषय आहे विज्ञान व आपला घटक आहे अन्न घटक। या आधी आपण या घटकामध्ये बघितले होते की आपल्या शरीराला अन्न घटकांची आवश्यकता असते। ज्याप्रमाणे आपल्या शरीराला कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, या अन्न घटकाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला ताकद मिळण्यासाठी प्रथिनांची सुद्धा आवश्यकता असते। तर सविस्तरपणे आपण प्रथिने म्हणजे काय ते अभ्यासून घेऊया। तर आजचा आपला उपघटक आहे प्रथिने। तुम्हाला माहिती असेल, घराची भिंत बांधण्यासाठी दगड, विटा, सिमेंट, पाणी आणि लोखंड इत्यादींची आवश्यकता असते। त्याचप्रमाणे आपल्या शरीराला ताकदवान बनवण्यासाठी कर्बोदके, स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते। त्याचप्रमाणे आपल्या शरीराला प्रथिनांची सुद्धा खूप महत्त्वाची आवश्यकता असते। प्रथिनांमुळे आपल्या शरीराची बांधणी होत असते। आपल्या शरीराच्या बांधणीसाठी प्रथिने खूप आवश्यक असतात। तर ही प्रथिने आपल्याला कोठून कोठून मिळत असते ते आता आपण पाहूया। आपल्याला ही प्रथिने डाळी, मांस, अंडी, पालेभाज्या इत्यादी मधून मिळत असते। शरीराला इजा झाल्यानंतर आपल्या शरीरातील हाडांना इजा होऊ नये म्हणून आपल्या शरीराच्या आतील चरबी काम करत असते। ज्याप्रमाणे समजा आता आपल्याला एखादी इजा झाली, आपल्या शरीराला कुठेतरी मार लागलाय, जर हे मार सरळ आपल्या हाडांना लागला तर आपले हाडे ठिसूळ होतील। परंतु जर आपल्या शरीराची चामडीचा जो भाग आहे तो जर मध्ये असेल तर आपल्या हाडांना त्याचा त्रास होणार नाही। अशा प्रकारे आपल्यासाठी प्रथिने ही खूप महत्त्वाची असतात। आता आपण पाहूया जीवनसत्वे व खनिजे। ज्याप्रमाणे आपल्या शरीराला कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिनांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला अल्प प्रमाणात का होईना जीवनसत्व आणि खनिजांची सुद्धा आवश्यकता असते। तर जर आपल्या शरीरात एक जरी जीवनसत्व कमी पडले तर आपल्या शरीरामध्ये कोणता तरी मोठा रोग होण्याची शक्यता असते। तर जीवनसत्वे म्हणजे काय? जीवनसत्वे हे इंग्रजीमधील
अशी आहे. जर आपल्या शरीरातील ए जीवनसत्व कमी झाले तर काय होईल? जर आपल्या शरीरातील ए जीवनसत्वाची कमतरता आली तर आपल्याला रात आंधळेपणा होऊ शकतो. आपल्या शरीराला जीवनसत्वाची ही फक्त अल्प प्रमाणात आवश्यकता असते, परंतु जर एक जीवनसत्व कमी पडलं तर आपल्याला रात आंधळेपणा येऊ शकतो. तर रात आंधळेपणा येऊ नये तर तसेच आपल्या शरीरात ए जीवनसत्वाची कमतरता होऊ नये म्हणून गाजर, बीट, तसेच गाजर, बीट, आणखी बटाटा म्हणजे जे आतमध्ये असते यामधून आपल्याला जीवनसत्व ए मिळत असते. तसेच आपल्या शरीरातील जीवनसत्व डी ची कमतरता आली तर काय होते? जर आपल्या शरीरात जीवनसत्व डी कमी पडले तर आपल्याला आपले हाडे ठिसूळ होतात व कमजोर होतात. म्हणजेच जीवनसत्व डी कमी पडल्यामुळे आपल्या शरीरातील हाडे ही ठिसूळ होऊन जातात. त्यामुळे जर आपल्याला डी जीवनसत्व कमी पडू द्यायचे नसेल तर आपल्या शरीरामध्ये दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दूध, दही इत्यादी पदार्थ, तसेच पनीर, तूप इत्यादी पदार्थ आपल्या दैनंदिन आहारात असायला हवे. त्यामुळे आपल्याला डी जीवनसत्वाची कमतरता पडणार नाही. तसेच आपल्याला जर सी जीवनसत्व ची आवश्यकता असेल तर आपल्याला संत्री, मोसंबी इत्यादी पदार्थ खावे लागतील. म्हणजे सी जीवनसत्व हे आंबट पदार्थांमध्ये असतात, जसे संत्री, मोसंबी, चिंच. अशा प्रकारे जीवनसत्व अल्पशा प्रमाणात का होईना आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. आता आपण पाहूया खनिजे. ज्याप्रमाणे आपल्या शरीराला जीवनसत्वाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये खनिजांची अल्पशा का प्रमाणात होईना खनिजांची आवश्यकता असते. तर ही खनिजे कोणकोणती? खनिजे आहेत लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, इत्यादी. जर आपल्या शरीरातील लोह नावाचा खनिज जर कमी पडला तर काय होईल? जर आपल्या शरीरातील लोह नावाचा खनिज जर आपल्या शरीराला कमतरता पडली त्या खनिजाची तर आपल्या शरीरातील रक्त जे ऑक्सिजन वाहून नेण्याची क्रिया करत असते ते फार कमी होऊन जाईल, कारण लोहामुळेच रक्त हे समोर वाहत जात असते. म्हणून लोह खनिज हे आपल्या शरीरासाठी फार महत्त्वाचे आहे. तसेच जर आपल्या शरीरात रक्ताची कमतरता पडली तर आपल्याला ॲनिमिया सुद्धा होऊ शकतो. यालाच रक्तक्षय किंवा पांडुरंग असे म्हणतात, पांडुरोग असे म्हणतात, पांडुरोग किंवा रक्ताशय. तर हे लोह तसेच पोटॅशियम, कॅल्शियम हे आपल्याला कशा कशातून मिळत असतात ते आता आपण पाहूया. आपल्याला हे सर्व खनिजे पालेभाज्या, फळे, बीट, गाजर, शेवग्याच्या शेंगा, इत्यादींमधून आपल्याला खनिजे मिळत असतात. तर आता आपण बघितले जीवनसत्वे व खनिजे हे आपल्याला थोड्याशा का प्रमाणात म्हणजेच अल्प प्रमाणात का होईना आपल्या शरीरासाठी याचे खूप महत्त्व आहे. तर आता आपण पाहूया संतुलित आहार.
आपण जेव्हा एखाद्या समोरच्या व्यक्तीला सांगतो की मी सुदृढ आहे, तर आपण काय सांगत असतो? आपल्या म्हणण्याचा काय अर्थ होत असतो? सुदृढ आहे याचा अर्थ असा होतो की मी कोणतेही काम करण्यासाठी सज्ज आहे, म्हणजे माझं शरीर कोणतेही काम केल्यानंतर, तसेच खेळल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर थकत नाही. म्हणजेच आपण दररोज संतुलित आहार घेतो व संतुलित आहार घेतल्यानंतर आपले शरीर हे सुदृढ होत असते. जर आपल्या शरीरात एक जरी जीवनसत्व, तसेच खनिजे, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ जरी कमी पडला तरी आपण संतुलित आहार घेतो असे म्हणू शकत नाही. तर संतुलित आहार म्हणजे काय? तर आपल्या दैनंदिन आहारात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, तसेच जीवनसत्व असणारे पदार्थ आणि खनिजे असणारे पदार्थ आपल्या दैनंदिन आहारात असणे, यालाच आपण म्हणू शकतो की आपण दररोज संतुलित आहार घेतो. हे आता आपण एका तक्त्यावरून पाहूया. आपण अन्न प्राशन करत असतो, म्हणजे जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा आपण कोणकोणत्या प्रकारचे करतो ते पाहूया. आता हे बघा, अन्न हे कोणते असते? ऊर्जादायी अन्न असते, तसेच शरीर बांधणीचे अन्न घटक असणारे अन्न असतात, तर रोगप्रतिकारक व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात आवश्यक असणारे अन्न असतात. तर ऊर्जादायी म्हणजे काय? ऊर्जादायी अन्न आपल्याला कुठून मिळत असते? तर ऊर्जादायी अन्न हे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ यांमधून मिळत असते. तर शरीर बांधणीचे अन्न घटक असणारा घटक कशामध्ये असतो? तर तो प्रथिनांमध्ये असतो. तसेच रोगप्रतिकारक व इतर क्रियांसाठी अल्प प्रमाणात का होईना अन्न घटक असतो, तो कशात असतो? तो असतो जीवनसत्वे आणि खनिजे. आता आपण पाहूया संतुलित आहार. तर संतुलित आहार आपण पाहिले. आता आपण एका प्रयोगाद्वारे जाणून घेऊया. जर समजा असा कोणता पदार्थ आहे ज्यामधून आपल्याला सर्व अन्न घटक मिळतात, तर पालेभाज्या असणारे पालेभाज्या घालून केलेले थालीपीठ, पालेभाज्या घालून तयार केलेले थालीपीठ आणि जर दही घेतली, त्यासोबत दही खाल्ले, तर आपण म्हणू शकतो का की आपण संतुलित आहार घेतला किंवा सर्व अन्न घटक असणारे अन्न ग्रहण केले म्हणून? तर हो. का बरं? कारण पालेभाज्या घालून केलेल्या थालीपीठ मध्ये कर्बोदके असतात, तसेच प्रथिने सुद्धा असतात आणि स्निग्ध पदार्थ, म्हणजेच ते जेव्हा थालीपीठ आपण बनवतो तेव्हा तव्यावरती तेल किंवा तूप लावतो, म्हणजेच त्यामध्ये स्निग्ध पदार्थ सुद्धा आला आहे. त्यानंतर दही, प्रथिने सुद्धा आले आणि जीवनसत्वे आणि खनिजे सुद्धा यामध्ये येत आहेत. तर आपण जेव्हा पालेभाज्या घालून तयार केलेले थालीपीठ खातो तेव्हा म्हणू शकतो की मी संतुलित आहार घेतला. ठीक आहे. तसेच आपण जेव्हा भेळ खातो तेव्हा सुद्धा आपण म्हणू शकतो की मी संतुलित आहार घेतला. परंतु भेळ ही उघड्यावरची खाता कामा नये, कारण जर आपण उघड्यावरची भेळ खाल्ली तर आपल्याला आजार होऊ शकतात. जर आपण भेळ ही घरामध्ये बनलेली खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये सर्व जीवनसत्व जातात किंवा अन्न घटक जातात. कसे? तर भेळमध्ये मुरमुरे असतात, म्हणजे ते तांदळापासून बनलेले असतात. तर यामध्ये आपण म्हणू शकतो की आपण कर्बोदके सुद्धा असतात, तसेच शर्करा म्हणजेच यामध्ये साखर सुद्धा टाकलेली असते, तसेच स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल सुद्धा असते, तसेच यामध्ये मटकी किंवा काहीतरी टाकलेले असते, त्यामुळे यामध्ये प्रथिने सुद्धा असतात आणि यामध्ये खनिजे आणि जीवनसत्व सुद्धा असतात. जीवनसत्व असतात कारण यामध्ये लिंबू घेतात,
आंबट चव येण्यासाठी, त्यामुळे यामध्ये सी जीवनसत्व आहे असे आपण म्हणू शकतो. म्हणजे भेळीमध्ये सुद्धा कर्बोदके, शर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्व असतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो की भेळ ही सुद्धा संतुलित आहार म्हणजे सर्व अन्न घटक असणारा एक अन्न पदार्थ आहे. जर आपण संतुलित आहार घेतला नाही म्हणजे आपल्या जेवणात एक जरी पदार्थ कमी पडला तर आपण काय म्हणू शकतो? जर आपल्या शरीराला एखादा घटक कमी पडत आहे, तो वारंवार कमी पडत असला तर आपल्या शरीरातील एखादा पार्ट हा कमजोर होऊन जातो व आपले शरीर हे कुपोषित होते. म्हणून आता आपण पाहणार आहे पोषण आणि कुपोषण. जर आपण व्यवस्थित आहार घेतला म्हणजे व्यवस्थित आहाराचे पोषण केले तर आपले शरीर हे कुपोषित होणार नाही. समजा आता आपण मुलांच्या मताप्रमाणेच केले, जर आपण त्यांना नेहमी चॉकलेट किंवा त्यांना जे पदार्थ आवडतील तेच पदार्थ दिले तर त्या मुलांवरती काय परिणाम होतील? तर ते मुलं नेहमी डार्क कंपाऊंड तसेच चॉकलेटच खात राहतील. त्यामुळे त्यांचे शरीर हे कुपोषित होईल, कारण त्यांच्यामध्ये एखादे जीवनसत्व किंवा कर्बोदके किंवा प्रथिने यांची कमतरता येईल. त्यामुळे आपले शरीर हे कमजोर होईल. त्यामुळे आपण म्हणतो ना, लहान बालकं ही कुपोषित असतात, तर त्यांच्यामध्ये कुठला तरी एखादा घटक कमी असणे म्हणजे त्यांचे कुपोषित असते असे आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आज आपण अन्न घटक हा घटक इथे संपवलाय. तर सांगा बरं, आपण या घटकामध्ये काय काय अभ्यासले? सुरुवातीला आपण बघितले अन्न घटक म्हणजे काय. त्यानंतर आपण बघितले कर्बोदके. कर्बोदके ही कशापासून बनलेली असतात? कर्बोदके ही पिष्टमय पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थांपासून बनलेले असतात. त्यानंतर आपण बघितले स्निग्ध पदार्थ. आणि आता आपण बघितले प्रथिने, जीवनसत्व आणि खनिजे, आणि त्यानंतर आपण बघितले संतुलित आहार. आणि आता आपण बघितले पोषण आणि कुपोषण. अशा प्रकारे आपण अन्न घटक या पाठामध्ये अन्न घटक, कर्बोदके हे पिष्ट पदार्थ, शर्करा आणि तंतुमय पदार्थांपासून बनलेले असतात. त्यानंतर आपण बघितले स्निग्ध पदार्थ, त्यानंतर बघितले प्रथिने म्हणजे काय, आणि नंतर बघितले जीवनसत्व आणि खनिजे, संतुलित आहार, आणि आता आपण बघितले पोषण आणि कुपोषण. अशा प्रकारे आपण हा घटक येथे संपविला आहे. आता मी तुम्हाला होमवर्क देते, ते तुम्ही उद्या येताना सर्वांनी करून यायचे. पहिला प्रश्न आहे प्रथिने म्हणजे काय? दुसरा आहे ए जीवनसत्व. कोणकोणत्या पदार्थांमधून मिळते?
आहे, हे आजचे तुमचे होमवर्क आहे. पहिला प्रश्न आहे प्रथिने म्हणजे काय, त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ए जीवनसत्व कोणकोणत्या अन्न पदार्थातून मिळत असते. ठीक आहे, उद्या येताना तुम्ही होमवर्क करून यायचे. थँक्यू.